नमस्कार मित्रांनो, माझे नाव मनीष संतोष शिंगारे. मी इयत्ता 3री ब मध्ये शिकत आहे. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मी तुमच्या समोर शिरीष कुमारचे स्वागत सादर करून दाखवणार आहे. ते तुम्ही शांतपणे बसून ऐका ही माझी नम्र विनंती. पाताळगंगा नदीच्या काठी 4 श्लोकांच्या कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहरात 28 डिसेंबर 1926 मध्ये माझा जन्म झाला. माझ्या वडिलांचे नाव पुष्पनराव व आईचे नाव सविता होते. मी वैपरोष्टर शाळेत जाऊ लागलो. या काळात देशातील अनेक गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्य लढाईच्या प्रेरणेने भरले होते. माझ्यावर महात्मा गांधी, नेताजी बोस यांचा मोठा प्रभाव होता. महात्मा गांधीजींनी 9 ऑगस्ट 1942 ला इंग्रजांना चले जावचा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या निघू लागल्या. बरोबर महिन्याभरानंतर 9 सप्टेंबर 1942 ला नंदुरबारमध्ये निघालेल्या फेरीत 8वीत शिकत असलेला मी शिरीष सहभागी झालो. मी प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या. भारत मातेचा जयघोष करत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. माझ्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक थांबवायचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन पोलिसांनी हे मिरवणूक थांबवायचे आवाहन केले. ते मी आवाहन स्वीकारले नाही आणि भारत माते की जय वंदे मातरमचा जयघोष सुरूच ठेवला. अखेरकार पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एक पोलीस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला मी सुनावलं, गोळी मारायची तर मला मारा असे मी म्हणलो. संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या 1, 2, 3 गोळ्या माझ्या छातीत बसल्या आणि मी जागीच कोसळलो. माझ्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात माझे मित्र देखील शहीद झाले. माझे बलिदान सार्थ ठरले. देश स्वतंत्र झाला. धन्यवाद.